चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्रीच्या ह्या 9 दिवसामध्ये आपण उपवास कसा करावा, उपवास कोणी करावा, सगळ्यात महत्त्वाचं की विधवा स्त्रियांनी सेवा कशी करावी, विधवा स्त्रियांनी उपवास कसा करावा, त्याच्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की 9 दिवस देवांना आपण अंघोळ नाही घालायची का, याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। सगळ्यात आधी मी माझ्याबद्दल सांगते। जगात कोणीही सर्वगुण संपन्न नाहीये, माझी माहितीच परफेक्ट आहे मी असं अजिबात म्हणणार नाही। पण काही काही गोष्टी जेव्हा तुम्ही माझ्या पण ऐकत असता तेव्हा त्या तुमच्या बुद्धीला किती पटतात, त्याच्यावरनं तुम्ही त्या कृती, त्या सेवा, ते नियम पाळायचे असतात। आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते म्हणजेच ती बरोबर असेल असं नाही। तुम्ही ते म्हणता ना की का ऐकावे जनाचे करावे मनाचे। सगळ्यात आधी 9 दिवस घटस्थापना करतो तर देवांना आंघोळ घालायची नाही, हा सरासर चुकीचा नियम आहे। मी तुम्हाला सांगते, एवढ्या बाबतीत तरी माझ्यावर विश्वास ठेवा। आणि कोणाचं पण तुम्ही दुसऱ्यांचं ऐकता तेव्हा पण मी तुम्हाला सांगेल की शेवटी आपण म्हणजे आपल्याला पण थोडंसं ज्ञान आहे। इकडे जगात प्रत्येकाला खूप ज्ञान असतं, पण त्या ज्ञानाचा किती वापर करावा आणि कोणाचं किती ऐकावं ते आपल्या हातात असतं। म्हणून मी तुम्हाला सांगेल, कारण बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की 9 दिवस देवांनाही आंघोळ घालायची नाही, हे सरासर चुकीचं आहे। तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, भगवान शंकरांची पिंड, गणपती बाप्पा, देवीचा फोटो, महाराजांचा फोटो, अजून कुठल्या देवांचे फोटो असतील, आपण देवीला घटी बसवला आहे, बाकीच्यांना घटी बसवलंय का, आपण स्वामींना घटी बसवलंय का, भगवान शंकरांना घटी बसवलंय का, नाही ना। मग आपण रोज देवपूजा करायची, हा सगळ्यात मोठा नियम आहे। आणि काय होतं तुम्हाला एक सांगते, 9 दिवस तुम्ही देवाला आंघोळ नाही घालणार आहे, तुम्हाला किती दोष लागेल तुम्ही विचार करा। भले तुम्ही 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आणि जर तुम्ही देवांना आंघोळच घातली नाही तर काय उपयोग आहे त्या सेवेचा। देवी सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात विराजमान आहे, पण बाकीचे पण देव आहे, त्यांनाही रोज आंघोळ घालणं, रोजची नित्य पूजा मी तुम्हाला सांगते, मी करते। काही नियम आहे आमच्या केंद्रात सांगायला गेलं तर तिथे पण असेच नियम होता, आमचं कधीही वाईट झालेलं नाही, चांगलं भरभरून महाराजांच्या कृपेने, आई भगवतीच्या कृपेने सगळ्यांचं खूप चांगलं आहे। हा जर एक उपाय, हे जर तुम्ही आंघोळ नाही घातली, देव असेच ठेवले, कारण बघा 9 दिवसामध्ये अर्थात धूळ लागणार आहे, जाळं लागणार आहे, एवढ्या केलेल्या सेवेचं काय फळ मिळेल, काहीच मिळणार नाही। म्हणून नवरात्रीमध्ये देवपूजा करायची आहे, तुम्ही सेवा करा, आई भगवतीची सेवा भरभरून करा, पण तुम्ही देवपूजा पण करा, हा सगळ्यात मोठा नियम आहे। जर हे नाही पाळलं तर तुम्हाला दोष लागणार, हे कन्फर्म। दुसरं, उपवास कसा करावा, निरंकार उपवास करावा का। बघा आता आपल्या घरातली कुळस्त्री असो किंवा आपल्या सासूबाई असो, काही काही ठिकाणी असं असतं की बस सासूबाई उपवास करतात मग आपण उठता बसता करतो। आता माझ्या सासूबाई करतात तर मी उठता बसता करतात, यावर्षी जमेल की नाही माहिती नाही। त्याच्याबरोबर काही काही घरात माणसं व्रतवैकल्य करत असतात, कारण स्त्रियांना ते जमत नाही। तुमच्या शरीराला जे झेपेल त्या पद्धतीने उपवास करायचा असतो। उपवास म्हणजे काय, खरं तर उपवास हा फक्त अन्नाचाच नाही करायचा, आचार विचारांचा पण केला पाहिजे, त्याची अत्यंत गरज आहे सगळ्यांना, तुमच्यापासून माझ्यापर्यंत, की आचारांचा त्याग करा, विचारांचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, वाईट गोष्टींचा त्याग करा। या घटस्थापनेमध्ये खरं तर कधी कोणाचं वाईट चितवू नका, कोणाला वाईट बोलू नका, ह्या गोष्टीचा त्याग करा की मी चांगलं कसं बोलेल, मी चांगलं कसं वागेल, ह्या गोष्टी आत्मसात करा। आता सगळ्यात महत्त्वाचं की उपवास कसा करायचा। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण प्रतिपदा म्हणजे पहिल्या माळीला आपण उपवास करतो, दसऱ्याच्या दिवशी घट हलवला, कुळाचार झाला की आपण उपवास सोडतो, याला म्हणतात की 9 दिवसाचे उपवास, जे दसऱ्याच्या दिवशी समाप्ती होते, संपता। काही काही दिवस काय राहतो की अष्टमी नवमी बरोबर आलेली असते, दसरा हा दुसऱ्या दिवशी असतो, कधी कधी असं होतं की ना अष्टमी वेगळी, नवमी वेगळी, दसरा वेगळा। आता ह्या वर्षी काय इतकं तर अष्टमी नवमी बरोबर आहे आणि दसरा पण वेगळा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, शरीराला झेपत असेल तरच तुम्ही उपवास करा, कारण असं होतं की उपवास करतो नंतर ऍडमिट करायची वेळ होते। तुमचं शरीर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी होतील। म्हणून सांगते की उपवास फक्त अन्नाचा नका करू। आणि खरं तर उपवास असलं की आपण जास्त खातो, कारण बापरे मला उपवास आहे, मग आपण फळं पण खातो, भगर पण खातो, खिचडी पण खातो, वडे पण खातो, सगळंच खातो। त्याच्यापेक्षा सात्विक वरण भात भाजी चपाती खा। उपवास करणं शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल, पण सेवा करा मात्र। आणि खरं तर कर्म चांगले असले की उपवास नाही केला तरी आई भगवती आपल्यावर प्रसन्न होतेच।
दुसरं, आपण उठता बसता उपवास करतो. आता उठता बसता उपवास ही सोपी भाषेत तुम्हाला सांगते. आपण काय करतो की प्रतिपदेला उपवास करतो. त्याच्यानंतर अष्टमीचा उपवास असतो. आता अष्टमीचा जो उठता बसता उपवास असता, काही ठिकाणी अष्टमीचा उपवास नवमीला समाप्ती होते. बऱ्याच ठिकाणी असं होतं की अष्टमीचा उपवास हा नवमीला आपण सोडून देतो. म्हणजे काय की अष्टमीला दिवसभर काही खायचं नाही. जसं आता मी तुम्हाला उठता बसता आता सांगते, तर उठता बसता उपवासामध्ये काय काय असतं की प्रतिपदा पहिल्या माळीला दिवसभर उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी भाजी पोळी चपाती आपण खायला सुरुवात करायची. तर अष्टमी आली की त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा. कोणी कोणी नवमीला म्हणजे नवमीला होम हवन झालं की ते उपवास सोडून घेतात. कोणी कोणी घटस्थापना घट हलवला की ते नंतर उपवास सोडतात. आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करा. तिसरं, उपवासाच्या पदार्थाला काय काय खायचं. बऱ्याच वेळा मी तुम्हाला जसं सांगितलं, साबुदाणा अर्थात आपल्या शरीरासाठी एवढा काही तो खास नाहीये. तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण आपलं शरीर चांगलं आहे तर सगळ्या गोष्टी होतात. उपवास करताना आपल्याला, जेव्हा आपण उपवास करत असतो, साबुदाणा खाऊ शकतो, भगर खाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं की ती भगरीची थालीपीठ किंवा भगरीचे जे डोसे करतो त्याच्याबरोबर शेंगदाण्याचं बेसन, ज्याला आमच्याकडे शेंगदाण्याचं बेसन म्हणतात, किंवा बटाट्याची चटणी आपण करत असतो, रताळे आपण खात असतो. रताळे हेल्थ वाईज खूप चांगले आहे. रताळे आपण खात असतो. बऱ्याच वेळा असं होतं की लोक त्या भाजीबरोबर, त्या भगरीच्या भाकरीबरोबर भेंडीची भाजी खातात, कोणी डांगरची भाजी खातात. प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही आवर्जून करा. आता हे सगळं झाल्यावर एक महत्वाचं येतं की विधवा स्त्रियांनी काय करायचं. सगळ्यात महत्वाचं, कृपया करून जेव्हा तुमच्या अशा कमेंट्स येतात, खूप वाईट वाटतं की ताई मी विधवा आहे मग मी सेवा करू शकते का. सगळ्यात महत्वाचं, प्लीज असं कधी स्वतःला विधवा समजू नका. बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवाष्णी आहे. आणि शेवटी ह्या जगात कोणीही कायमचं थांबायला आलेलं नाहीये. विधवा आहे म्हणून स्वतःला असं वाईट नका वाटून घेऊ. आपण आपल्या आईची सेवा करत असो. आईच्या सेवेला काही नियम असतात. नियम काय असतात? परान्न वर्ज्य, मांसाहार वर्ज्य, त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन, त्या गोष्टीचं पालन करायचं असतं. पण मी विधवा आहे का आणि मी दुर्गा सप्तशती पाठ करू का आणि मी कुंकुमार्चन करू का, आवर्जून करा. काहीही होणार नाही. मस्त साडी घाला, तुम्ही कुंकू पण लावा कपाळी, बांगड्या पण घाला आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. तुम्ही कुंकुमार्चन पण करा. कृपया करून असं बऱ्याच घरात असं सासूबाई असल्या, जाऊबाई असले तर तिला असं टोकलं जातं ना की तू विधवा आहे मग तू उपवास नाही करू शकत. विधवा बायकांनी पण उपवास करायचा असं अजिबात नाही. आमच्या सासूबाई उपवास करता, आमच्या घरातले उपवास आमच्या सासूबाई करता. तुम्ही उपवास करू शकता. जशा सवाष्णी स्त्रिया करता त्याच पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. दुसरं महत्वाचं की कुंकुमार्चन करू शकता. आई भगवतीची कुठलीही सेवा तुम्ही करू शकता. तर आम्ही घटाला पाणी घातलं तर चालेल का, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही घालू शकता. आता ज्या घरात अजून सूनच आलेली नाहीये त्या घरातल्या बायकांनी काय करायचं, त्या घटस्थापना नाही करू शकत का, त्यांनी करायचीच नाही घटस्थापना. तुमच्या घरात जर कोणी करायला नसेल तर आवर्जून घटस्थापना तुम्ही करा. कुलस्त्री असेल, सवाष्णी असेल तर तिच्याकडनं करून घ्या. तुम्ही सेवा करू शकता. सेवेला कुठलंही बंधन नाहीये. आता कधी कधी असं होतं की घरातली सवाष्णी स्त्री आहे, तिला अडचण आलेली असते, तर मग अशा वेळेस त्या बाईलाच, बिचाऱ्या ज्या कोणी असेल त्यांनाच ती घटस्थापना करावी लागते. मासिक धर्म आला, मध्येच विटाळ आलं, सुतक आलं, समजा घटस्थापनेच्या पहिल्याच माळीला जर कोणीतरी डिलेव्हरी झालं किंवा काहीतरी कोणीतरी वारलं, तर अशाच आपण काय करायचं लक्षात घ्या. अशा वेळेस आता समजा तुमच्या घरात जर कोणीतरी डिलेव्हरी झालेली आहे, मग तुम्ही नवरात्रीचे उपवास नाही करायचे का, तुम्ही घटस्थापना नाही करू शकत. बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही घटस्थापना नाही करू शकत. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. अशा वेळेस तो घट आहे ना, तो तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन ठेवू शकता. घटस्थापना करून जर डिलेव्हरी झाली किंवा काही दुःखद निधन झालं तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की तो एखाद्या मंदिरात जाऊन ठेवू शकता किंवा कोणाच्या तरी हस्ते तुम्ही मंदिरात पण घटस्थापना करू शकता. असंही चालतं. शेवटी तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पाळा. त्याच्याबरोबर घटस्थापना झाली आहे, मग उपवास तर करावाच लागेल. आता तिसऱ्या माळीला जर कोणी डिलेव्हरी झालं तर तो अखंड उपवास करायचा नवमी दसऱ्यापर्यंत. आणि किंवा जर सुतक आलं तर तो पण उपवास कंटिन्यू करायचा, मध्ये उपवास सोडू नका. प्रतिपदेला केलेला उपवास अखंड करायचा असतो जर तुम्ही 9 दिवसाचे करणार असेल तर.
त्याच्याच बरोबर की ताई अशा वेळेस मग सेवा काय करायची, काही नाही, युट्यूबला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ लावून द्या, त्याच्याबरोबर श्रीसूक्त लावून द्या, सिद्धकुंजिका स्तोत्र लावून द्या. जे तुम्हाला सेवा करायची इच्छा होती, जे तुम्ही करू शकत नाही ते तुम्ही श्रवण करू शकता, याला कुठलेही नियम नाहीये. नवार्णव मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ह्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. मनात काहीही आणू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, मी विधवा आहे, मी करू शकते का, आणि ताई मी गरोदर आहे. सगळ्यात महत्वाचं की माझ्या बऱ्याच स्वामी भक्त महाराजांच्या कृपेने त्या सगळ्या गरोदर आहेत. खूप कमेंट्स येतील, तुम्ही गरोदर आहात तर तुम्ही सेवा करा, तुमच्या मुलांसाठी ते अतिशय उत्तम आहे. गरोदर स्त्रियांनी काय सेवा करायच्या, बसायला जमत असेल, जास्त वेळ जर झेपत नसेल तर खुर्चीवर बसून तुम्ही सेवा करू शकता. 8वा महिना आहे, 7वा आहे, 9वा आहे, तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करा. तुम्ही कुंकुमार्चन तर नाही जमणार, कारण एवढा आहे तुम्हाला. जर तुम्ही टेबलवर बसून खुर्चीवर बसून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुठलंच विटाळ, तुम्हाला एक सांगू का, फक्त 9व्या 7व्या नंतर आपण भगवान शंकरांची आपण मंदिरात जाऊन त्यांची सेवा करू मंदिरात जाऊन आपण त्याची सेवा करू शकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर देईल, पण आता फक्त सांगते की 7व्या नंतर भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं नसतं. बाकी तुम्ही आई भगवतीची, स्वामीची नक्कीच सेवा करा. या सगळ्या सेवा जेवढ्या होईल तेवढ्या तुम्ही करा. कुठलेच नियम अटी न पाळता. गर्भवती स्त्रियांना सांगेल आवर्जून करा. असं म्हटलं जातं की गरोदरपणात जर आई भगवतीची सेवा तुमच्याकडनं झाली तर मुलांना मंगळ लागत नाही. जो मंगळ असतो ना, मांगलिक पत्रिका असते, मंगळ लागत नाही असं म्हटलं जातं. म्हणून जास्तीत जास्त सेवा करा. मनात काहीही आणू नका. मस्त एकदम आनंदाने सेवा करा. घटस्थापना नसेल करा, फक्त अखंड दिवा लावणार असेल तरी हेच नियम आहे. बाकी जे तुम्हाला सांगितलं. शेवटी मी पण परफेक्ट नाही आहे, पण जेही सांगेल ते चांगले सांगेल एवढी शाश्वती मी तुम्हाला देते. तुमचं कधीही माझ्यापासून नुकसान नाही होणार आणि कोणाचंच नाही होणार, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. व्हिडिओ पर तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.